जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रगतीचा तरी लागले जगा. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बीट बुक माय प्रिसेट आणि एक शिकेपिट प्रिसेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बीट माय प्रिसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुपने सर्व काही ऑलरेडी ॲडजस्ट करून दिलेले आहेत आणि तर बीटला देखील वेळ दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता, अनहाईड केल्यानंतर डायलॉग तुम्हाला घ्यायचा अशा प्रकारे दिसून जाईल. डायलॉग PNG इथं PNG देखील ॲड करून दिलेले आहे. स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. बघू शकता, मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही मित्रांनो इथं देखील तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करायचं आहे. पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बघू शकता, फोटोला व्यवस्थितरित्या पूर्णपणे स्क्रीनला घ्या. जस्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं 7.9 पैसे यायचं आहे आणि एकदा स्प्लिट करायचं आहे. याला लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. बघू शकता, सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. पूर्णपणे लास्टला या शेपला पूर्ण याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर ह्याला कलर अँड फिल्ममध्ये ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक आणि व्हाईटवरती काही सिम्पली अशा प्रकारे करायचं आहे. जस्ट व्हाईटला इथनं पूर्णपणे इथून ट्रान्सफर करायचं आहे. ट्रान्सपरंट केल्यानंतर याला लॉंग प्रेस करून सिम्पली बघू शकता इथं जो आपला जो PNG आहे त्याच्यावरती घ्यायचं आहे. बघू शकता, सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मग सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो, हे जो शॅडो सगळ्यात लॉंग प्रेस करून वर घ्या. त्याचा जो PNG आहे तो देखील लॉंग प्रेस करून सिम्पली सगळ्यात वरती घ्या. बघू शकता, सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली आता बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसेटमधला 1 नंबरचा पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्यानंतर जो आपला पहिला इमेज आहे तो पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. आता बॅक यायचा आहे. शिकेपेट प्रेसेटमधला 2 नंबरचे पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता या दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता इफेक्ट कसे पेस्ट झाल्यानंतर इथं मी बीटनुसार तुम्हाला इथं बघू शकता बीटनुसार इफेक्ट दिलेले आहेत. बघू शकता, सिम्पली स्टार्टिंगला यायचं. आता स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्या सेकंडवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रिंग टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोक इनेबल स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन इथं पहिल्यांदा मला ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला एक बॉर्डर क्रिएट करायची आहे. बघू शकता, सिम्पली काय अशा प्रकारे आपल्याला एक बॉर्डर क्रिएट करायची आहे. बघू शकता, मी व्यवस्थितरित्या सर्व काही इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्ही पण इफेक्ट पेस्ट करा आणि जो हा ग्रुप फोटोच्या वरतीच ठेवा. बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.